नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे भोगीचा स्पेशल मेनू पाहणार आहोत। भोगीच्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी म्हणजे खेंगाट रेसिपी। हिवाळ्याच्या दिवसामध्ये येणाऱ्या सर्व भाज्या घेऊन ही रेसिपी केली जाते। यामध्ये हरभरा, बोर, गाजर अशा सर्व भाज्या असतात आणि त्याचबरोबर बाजरीची भाकर सुद्धा याबरोबर आवडीने तीळ लावून केली जाते। तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। आपल्याला जेवढ्या भेटतील तेवढ्या वंशामधील म्हणजे भोगीच्या भाज्या घ्यायच्या आहेत। वाटणामध्ये आपण खोबरं, लसूण, कांदा, धने, अद्रक असं घेतलेलं आहे। शिवाय हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व वाटण आपल्याला गॅसवर छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। थंड झाल्यावर त्याची या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं, नंतर थोडं पाणी घालून या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। येथे आपलं वाटण तयार झालं। आता येथे सर्व भाज्या मी कट करून पाण्यामध्ये घालून ठेवल्या। फोडी थोड्या मोठ्या ठेवायच्या म्हणजे खाताना छान अशा लागतात। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 6 पळ्या तेल घातलं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे। जिऱ्यानंतर 1 चमचा हळद यामध्ये घालून घेतली। आता तीळ आणि शेंगदाणे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। हे पहा, अर्धा मिनिटाकरता परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घेतली। 1 चमचा काळा मसाला पावडर यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर 2 तेजपत्ते आणि धुवून घेतलेला कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा। आता कढीपत्ता आणि तेजपत्ता सर्व मसाले आपल्याला एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने तेल सुटल्यानंतर आता धुवून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। येथे आपण बोरे कट करून घेतलेले नाही, तर तसे घातले आहेत। बाकी सर्व आपण निवडून कट करून व्यवस्थित पाहून घेतलेलं आहे। सर्व भाज्या येथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या। आता ह्या आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशा परतून घ्यायच्या। भाज्या परतून झाल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर आता भाज्या शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यातलं पाणी यामध्ये घालून घेतलं। नंतर ग्लासाने यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं। आता हे सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। येथे आपल्याला गॅस मोठा करून एक मोठी उकळी आणून घ्यायची। तुम्ही येथे पाहू शकता की सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्या भाजीला छान असा कलर आलेला आहे। आता कट करून घेतलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची। हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे। अशी छान एक उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं। झाकण ठेवून दिल्यानंतर आता आपल्याला या झाकणीमध्ये पाणी ओतून घ्यायचं। म्हणजे जर भाजीला आपल्या पाणी कमी पडलं तर हे गरम पाणी आपण भाजीमध्ये ओतू शकतो। हे पहा, मंद गॅसवर आपल्याला कमीत कमी हे 10 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं छान अशी शिजल्यानंतर थोडी थंड करून घेतल्यावर हे पहा, या पद्धतीने आपली खेंगाट रेसिपी किंवा भोगीची भाजी येथे तयार झालेली आहे। आता येथे बटाटा दाबून पाहायचं, कारण की सर्व भाजीमध्ये बटाटा शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि रस्साही आपला छान असा घट्टसर झालेला आहे। आता यावर कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। हे पहा, येथे आपली खेंगाट रेसिपी बाजूला ठेवून देऊया। याबरोबर बाजरीची भाकरी आपल्याला तयार करायची आहे। त्यासाठी तयारी करून घेतली। 1 चमचा येथे मी तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता 2 वाट्या बाजरीचं पीठ आपल्याला परातीमध्ये किंवा ताटामध्ये घालून घ्यायचं। 1 वाटी बाजरीचं पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता बाजरीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर थोडेसे तीळ घालायचे आणि छान असं एकत्र आपल्याला थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। बाजरीचं पीठ मळताना किंवा कोणतेही पीठ मळताना थोडं पाणी सर्वप्रथम घालून आपल्याला याचा घट्टसर असा
गोळा येथे तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ छान असं 1 मिनिटाकरता मऊ करून घ्यायचं। त्यामुळे आपली भाकर कुठेही चिरत नाही आणि एकदम मऊसूत अशी येते। त्यानंतर हातावर या पद्धतीने गोळा करून घ्यायचा किंवा उंडा करून घ्यायचा। परातीमध्ये पीठ पसरून घ्यायचं। त्यानंतर एक हात वरती आणि एक हात बाजूला ठेवून आपल्याला छान अशी भाकर येथे थापून घ्यायची। भाकर आपल्याला हव्या त्या आकारात थापून घेतल्यानंतर त्यावर तीळ घालून घ्यायचे। तीळ हाताने दाबून पुन्हा आपल्याला ही भाकर थापून घ्यायची। अतिशय पातळ आणि छान अशी भाकर येथे आपली थापून झाली। आता तवा कसा तापला हे चेक करायचं आणि त्यानंतर त्यावर ही भाकर घालून घ्यायची। वरून पाणी फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ही भाकर छान अशी कोरडी झाली थोडीशी की मग हिला पलटी मारून घ्यायची। या पद्धतीने पहिली भाकर तयार झाली। आता दुसऱ्या भाकरीचा उंडा हातावर तयार करून घ्यायचं। परातीमध्ये छान असं पीठ पसरून घ्यायचं। त्यानंतर दुसरी भाकर आपल्याला पहिल्या भाकरीप्रमाणेच थापून घ्यायची आणि त्यानंतर यावर सुद्धा आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे। त्यानंतर हे तीळ आपल्याला हाताने सर्वप्रथम दाबून घ्यायचे आणि त्यानंतर ही भाकर थापून घ्यायची आहे। ही भाकर अतिशय पातळ अशी आपली येथे तयार झाली। हे पहा, आता आपली पहिली भाकर कशी तयार झाली ते पाहूया। हे पहा, या पद्धतीने आपली पहिली भाकर सुद्धा छान अशी पसली आहे। आता दुसरी भाकर दोन्ही हाताने आपल्याला तव्यावर घालून घ्यायची। त्यानंतर त्यावर पाणी फिरवून भाकर छान पसल्यानंतर हिला आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि तवा आपल्याला खाली उतरवून घ्यायचा आहे। हे पहा, आता तवा उतरवून घेतल्यानंतर जी पहिली भाकर आपली छान अशी भाजली होती तिला आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस आणि पापड येईपर्यंत ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता दुसरी भाकर आपली छान पसल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला तवा बाजूला करून गॅसवर छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। आता आपल्या येथे दोन्ही रेसिपी झटपट अशा तयार झाल्या। तर सर्वप्रथम खेंगाट रेसिपी आपण या पद्धतीने वाढून घेतली। अतिशय अप्रतिम अशा चवीची खेंगाट आपण येथे तयार केली। त्यानंतर बाजरीच्या भाकरी अतिशय गरमागरम अशा आपल्या तयार झाल्या आहेत। तर गरमागरम भाजी बरोबर गरमागरम भाकरी नक्की सर्व करा। ही रेसिपी नक्की करून पहा। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। धन्यवाद।